रंकाळ्यावर गेलो आणि राष्ट्रीयची एसटी काय लागलेलीच नव्हती. तर रोजच्या प्रमाणात जरा वेळानं उठलेलो, कामाला सुट्टी होती त्यामुळे उठलो तसं पहिला रात्री जेवणाची भांडी धुवायला घेतली. खरकाटी भांडी तशीच ठेवायला नसते, खरं काय करणार, रात्री आलो वेळानं त्यामुळे तशीच ठेवलेली. सगळी भांडी एकदाशी घासून घेतलीत आणि धुवायला पण चालू केलं. सगळं आवरून घेतलं आंघोळतेन. मम्मीने भाकरी आणि झुणक्याची पोळी दिलती, त्यावर पण पाक बुकना पाडून टाकला. 2 दिवस सुट्टी होती कामाला त्यामुळे बसून काय करायचं म्हणून चाललेलो गावाला. उभा मारुती चौकात मारुतीचं दर्शन घेतलं आणि रंकाळा स्टँडवर जायला चालू केलं. काम चालू आहे त्यामुळे सांभाळून जायला लागते. एकदाच पोहोचलो रंकाळ्यावर, कसबा तारळीची बस लागलेली, खरं आपल्याला पाहिजे होती राशिवडीची. परत यावर उतरून राशिवडीमध्ये लिफ्टनं कोण जाणार, त्यापेक्षा आधीच राशिवडीची बस पकडलेली बरी. पुंगावची एसटी लागलेली त्यामध्ये बसलो. पहिल्यांदा काहीच गर्दी नव्हती, खरं जसं जसं कॉलेजची पोरं आणि शाळेची पोरं आली तशी एसटी एकदम गच्च भरलेली. बरोबर 41 रुपये तिकीट बसते बघा राशिवडीपर्यंत. राशिवडीमध्ये उतरलो आणि स्टॉपवर आल्यावर गाडी पण गावली लगेच गावातली. घरात आल्यावर पहिलं काम करायचं ते म्हणजे केस कापायचं. केस कापायला गेलो चौकात आणि लगेच आख्या दिसला. भावानगरने नवीन फोन घेतला iPhone 15. ते पण बघितलं जरा कसं कसं काय काय आहे ते, आणि मधवाना जवळ केस कापायला बसलो. आधी गावात केस कापत होतो आणि आता कोल्हापूर मध्ये राहून पण गावाकडे आल्यावरच केस कापते, त्यामुळे काय विषयच नाही. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि काम करा. जाताना तुमच्या भावाला फॉलो करून जावा.